घटनेबद्दल मला माहिती नाही आहे, परंतु मला माहिती असली काय किंवा नसली काय, मला विश्वास आहे मुंबईचे पोलीस हे तात्काळ ॲक्शनमध्ये आले असतील. गृह विभागाने त्यांचं काम चालू केलं असेल. हे जे कोण होते, हे पुरवणारे कोण होते, ते आलं कसं, याची पूर्णपणे चौकशी करून यामध्ये जेही कोणी आरोपी असतील त्यांच्यावरती कारवाई केली जाईल, हा मला विश्वास आहे. बघा, ज्या ज्या ठिकाणी वर्षाताई काय बोलतायत मला माहित नाहीये, पण ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीने लोकांना त्रास देणारे, सामाजिक व्यवस्था बिघडवणारे हे जे कोण हरामखोर विकृत आहेत, मग ते महिलांच्या बाबतीमध्ये असू दे, युवकांच्या बाबतीमध्ये असू दे, मुलांच्या बाबतीमध्ये असू दे, ड्रग्ज सारख्या प्रकरणामध्ये असू दे, ते कोणीही असले तरी त्यांना सोडलं जाणार नाही. हे देवाभाऊचं राज्य आहे, हे महायुतीचं सरकार आहे आणि यामध्ये महिला, मुली, युवक यांच्यावरती जर अशा पद्धतीने काही अत्याचार झाले तर झिरो टॉलरन्स पॉलिसी ही सरकारची आहे. हे तुम्हाला कुठे दिसले मला माहित नाही. जितकं मला माहिती आहे, कार्यकर्ता म्हणून देवेंद्रजींचे आणि शिंदे साहेबांचे अतिशय चांगले आणि सुदृढ असे संबंध आहेत. त्यामुळे मला असं कधी दिसलंही नाही आणि मला कधी जाणवलंही नाही. ते त्यांचं उत्तर ते काय म्हणतायत त्यांची लोक देतील, मला माहित नाहीये, परंतु मुख्यमंत्र्यांचं सगळीकडे लक्ष आहे आणि त्यामुळे चांगलं आणि दर्जेदार काम हे राज्यामध्ये होताना दिसतंय. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये प्रायव्हेट दर्शन म्हणजे 3000 रुपये घेऊन लाईनमध्ये उभं राहून प्रायव्हेट दर्शन समोर आलं आहे. त्याच्यावरही कारवाई होईल. या सगळ्या बातम्या मला तुमच्या माध्यमातून कळाल्या, पण मी तुम्हाला हेच सांगते, मला माहिती असणं किंवा नसणं हा नंतरचा भाग आहे, परंतु जिथे जिथे असे प्रकार होतात त्या सगळ्यांवरती कारवाई होणार. धन्यवाद. जय भीम. पुरवणाऱ्यांची चौकशी केली जाईल असं चित्रा वाघ यांनी म्हटलेलं आहे. तर मला मुंबई पोलिसांवर विश्वास असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.